नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 18 जुलै ते 24 जुलै 2022 ह्या दिवसांदरम्यानच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत की ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत अशांबद्दल माहिती सांगणार आहे. आणि ही जी माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणारच आहे. सो हे जे लेक्चर आहे ते तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण बघा. आणि माझा आवाज थोडा आज बसलेल्यासारखा आहे, मला थोडं बरं नाही आहे म्हणून, तर हा आवाज पण थोडा सहन करा. आणि तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, हा जो व्हिडिओ आहे तो पहिल्यांदाच बघत असाल आणि आतापर्यंत आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून ह्यापुढे मी जे पण काही व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि मी तुम्हाला जिथे जेवढी पण काही माहिती सांगणार आहे तुम्हाला इथे जेवढी पण काही माहिती सांगणार आहे ती तुम्हाला नोट्सच्या स्वरूपामध्ये हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करा. आणि आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आणि हे जे लेक्चर आहे ते तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण बघा. आणि हे लेक्चर पूर्ण बघून झाल्यानंतर हे लेक्चर तुम्हाला आवडलं, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, तर तुमच्या इतर मित्रांना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. आजच्या ह्या लेक्चरमधील पहिल्या न्यूजवर आधारित पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी सिंगापूर ओपन बॅडमिंटन 2022 या स्पर्धेतील महिला गटाचा किताब जिंकलेला आहे. म्हणजे थोडक्यात सिंगापूर ओपन बॅडमिंटन 2022 स्पर्धा महिला गटात कोणी जिंकली आहे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सायना नेहवाल, ऑप्शन बी PV सिंधू, ऑप्शन सी कॅरोलिना मरीन, ऑप्शन डी नोझोमी ओकुरा. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी PV सिंधू. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. PV सिंधू यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन 2022 स्पर्धेत महिला गटाचा किताब पटकावला. ही स्पर्धा जिंकली सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2022. आणि ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी चीन या देशाच्या वांग झियी यांना हरवलं आणि मग ही स्पर्धा जिंकलेली आहे. 2022 ह्या वर्षात PV सिंधू ज्या आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 किताब जिंकले. ही जी सिंगापूर ओपन होती ही त्यांची तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती जिंकण्याची. याआधी त्यांनी 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यातील पहिली आहे स्विस ओपन, दुसरी आहे सैयद मोदी इंडिया इंटरनॅशनल, आणि आता ही तिसरी जिंकली सिंगापूर ओपन. पुढची न्यूज बघू आपण, त्यातील प्रश्न बघू. नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NSE च्या MD मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काहीतरी गडबड होते. ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन आहे आशिष कुमार चौहान, ऑप्शन बी विक्रम लिमये, ऑप्शन सी आशिष भद्रा आणि ऑप्शन डी KT शहा. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए आशिष कुमार चौहान. आशिष कुमार चौहान यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या MD आणि CEO पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. द सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBI जे आहे, ह्या SEBIने आशिष कुमार चौहान यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केलेली आहे.
आणि हे आशिष कुमार चौहान जे आहेत ते कोणाची जागा घेतील? विक्रम लिमये यांची. म्हणजे ह्याआधी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO होते विक्रम लिमये. आता त्यांच्या जागी आशिष कुमार चौहान हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO बनतील. चौहान हे सध्या म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO बनण्याआधी ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO होते किंवा आहेत आणि आता ते ह्या पदावरून मुक्त होतील आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे MD आणि CEO बनतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या संस्थापक सदस्यांपैकी हे एक आहे. म्हणजे जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापन झालं आणि ती ज्यांनी स्थापन केली त्याच्यापैकी हे एक आहेत आशिष कुमार चौहान. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली होती 1992 मध्ये. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या न्यूजवर आधारित प्रश्न. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 20 जुलै, ऑप्शन बी 19 जुलै, ऑप्शन सी 18 जुलै, ऑप्शन डी 17 जुलै. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 17 जुलै. जगभरात आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै रोजी साजरा केला जात असतो. संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, म्हणूनच आंतरराष्ट्रीय म्हटलं जातं याला. आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै. उद्देश काय आहे बरं हा असा दिन साजरा करण्यामागचा? पीडितांच्या हक्कांसाठी आणि न्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणे. आणि 2022ची आंतरराष्ट्रीय न्याय दिनाची थीम आहे किंवा संकल्पना आहे अचिव्हिंग सोशल जस्टिस थ्रू फॉर्मल एम्प्लॉयमेंट. पुढची न्यूज बघू आपण. त्या न्यूजवर आधारित प्रश्न बघू. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू खालीलपैकी कोण? आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मुरली श्रीशंकर, ऑप्शन बी ऐश्वर्या तोमर, ऑप्शन सी प्रज्ञेश ठाकूर, ऑप्शन डी अमित सिंग. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए मुरली श्रीशंकर. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. मुरली श्रीशंकर हे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या गटात उंच उडीच्या अंतिम सामन्यात पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू ठरलेले आहेत. ही जी स्पर्धा आहे ती अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. अजून दिलंय पुढे. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू एक महिला होत्या आणि त्या होत्या अंजू बॉबी जॉर्ज, ज्यांनी 2003 मध्ये मध्ये जी स्पर्धा भरली होती तर त्यामध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेले होते ह्या अंजू बॉबी जॉर्ज यांनी. पुढील न्यूजवरील प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला डे कधी साजरा केला जातो? आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 18 जुलै, ऑप्शन बी 19 जुलै, ऑप्शन सी 20 जुलै, ऑप्शन डी 21 जुलै. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 18 जुलै. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला डे 18 जुलै रोजी साजरा केला जात असतो. या प्रश्नासाठीचं एक्सप्लेनेशन बघू आपण. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते हे नेल्सन मंडेला आणि यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरामध्ये 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला डे साजरा केला जात असतो. आणि कोणाकडून साजरा करण्यात येतो हा दिन? युनायटेड नेशन कडून. दक्षिण आफ्रिका हा जो देश आहे ह्या देशाचे ते पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी वर्णभेदविरोधी नेता म्हणून काम केलं होतं आणि त्यांनी वर्णभेदाविरोधी मोठा संघर्ष सुद्धा केला होता. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून हा दिन नेल्सन मंडेला दिन जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो.
संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे तर याने नोव्हेंबर 2009 हा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतरपासून हा दिन आपण जगभरामध्ये साजरा करत असतो. आपण पुढच्या न्यूजवर आधारित एक प्रश्न बघू आता. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे कोणत्या राज्याच्या राज्यपालांवर पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला, असा हा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए झारखंड, ऑप्शन बी मिझोराम, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी मेघालय. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी मणिपूर. मणिपूरचे जे राज्यपाल आहेत ते आता पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. अतिरिक्त कारभार म्हणजे काय की ते ऑलरेडी त्यांचं जे पद आहे त्याचं काम बघतायत, पण अजून त्यांच्यावर एका दुसऱ्या पदाचं काम सोपवण्यात आले, एक अतिरिक्त काम त्यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे, असं याचा अर्थ होत असतो. आता पुढची न्यूजने ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघू. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवड झाली आहे. उपराष्ट्रपती पद बरं का, राष्ट्रपती तर आता बनलेले आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू. हे जे जगदीप धनखर आहे, जे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते, त्यांची आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवड करण्यात आली आहे. ते उपराष्ट्रपती बनलेले नाही आहेत, त्या निवडणुकीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगाल राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे आणि ते पद आता रिकामं झालं आहे. त्यामुळे मणिपूरचे राज्यपाल ला गनेसन यांच्यावर पश्चिम बंगालच्या अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. जगदीप जे होते जगदीप धनखर हे पश्चिम बंगालचे गव्हर्नर बनले होते 2019 मध्ये. पुढच्या न्यूजवरील प्रश्न बघू आपण. SBI या SBI म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अभ्यासानुसार गेल्या 5 वर्षामध्ये भारतातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न डॅश पटीने वाढले. आणि ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 1.3 ते 1.7 पट, ऑप्शन बी 0.9 ते 1.3 पट, ऑप्शन सी 0.5 ते 1 पट, ऑप्शन डी 1.5 ते 1.9 पट. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 1.3 ते 1.5 पट. आता याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. SBIच्या अभ्यासानुसार गेल्या 5 वर्षात भारतातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न 1.3 ते 1.7 पटीने वाढलेलं आहे. 2017-18 ते 2021-22 या 5 आर्थिक वर्षांच्या कालावधीमध्ये अशी ही घटना घडलेली आहे. सरासरी एवढं उत्पन्न वाढण्याची. याच्यामध्ये अजून दिलंय की नगदी पिके न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. आता आपण पुढच्या न्यूजवर आधारित प्रश्न बघू. फोर्ब्सच्या 2022च्या जागतिक सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादीमध्ये पुढीलपैकी कोणती भारतीय व्यक्ती 4थ्या स्थानी आहे? ह्या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गौतम अदानी, ऑप्शन बी अजीज प्रेमजी, ऑप्शन सी मुकेश अंबानी, ऑप्शन डी अदर पुनावाला. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए गौतम अदानी. याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. फोर्ब्सची 2022ची जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आणि ह्या यादीनुसार पहिल्या स्थानी आहे टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क. त्यांची संपत्ती आहे 230 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी. आणि 4थ्या स्थानी आहे आपल्या भारताचे गौतम अदानी. त्यांची संपत्ती आहे 114 बिलियन अमेरिकन डॉलर. मागच्या वेळी ही जी यादी प्रकाशित करण्यात आली होती त्यावेळी 4थ्या स्थानी होते बिल गेट्स, पण त्यांची जागा आता आपल्या भारताच्या गौतम अदानी यांनी घेतली आहे. आणि ह्या वर्षी बिल गेट्स यांची संपत्ती आहे 102 बिलियन अमेरिकन डॉलर.
आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणाची UPSC आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली? ह्या प्रश्नासाठी जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जगदीश नायर, ऑप्शन बी डॉक्टर सुधाकर मिश्रा, ऑप्शन सी लेफ्टनंट जनरल राज शुक्ला, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी लेफ्टनंट जनरल राज शुक्ला. आता ह्या प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन बघू. UPSC आयोगाचे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आयोगाचे सदस्य म्हणून लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेजवळ बारामुल्ला व्हिजनचे नेतृत्व केले होते. 2021 मध्ये त्यांना परमविशिष्ट सेवा पदक देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. 2021 मध्ये म्हणजे रिसेंटलीच त्यांना हे पदक दिलं आहे. तर ते कोणतं दिलं होतं ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. सो हे सेंटेन्स पण तुम्ही लक्षात असू द्या. पुढच्या न्यूजवरील प्रश्न बघू. नुकतेच भूपिंदर सिंग यांचे निधन झाले. ते पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नासाठी जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी गायन, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी हॉकी. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी गायन. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंग यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ऑल इंडिया रेडिओ जे दिल्लीमध्ये आहे तिथे गायक आणि संगीतकार म्हणून केली होती. त्यांनी कोणती गाणी गायली होती, त्यातल्या त्यात त्यांची प्रसिद्ध गाणी कोणती होती ते सुद्धा आपल्याला इथे महत्त्वाचं आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. ते आपण त्यांची गाणी बघू. प्रसिद्ध गाणी. दो दीवाने शहर में, होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा, दम मारो दम, चुरा लिया, हे असे त्यांचे प्रसिद्ध गाणे होते. आता आपण पुढील प्रश्न बघू. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान डॅश डॅश आहे. ऑप्शन आहे ऑप्शन ए 86, ऑप्शन बी 87, ऑप्शन सी 90, ऑप्शन डी 92. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 87. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. हेनले पासपोर्ट इंडेक्स नुकताच जाहीर करण्यात आला आणि ह्या इंडेक्समध्ये एकूण 187 देशांना रँकिंग देण्यात आली होती आणि ह्या एकूण 187 देशामध्ये भारताचं स्थान आहे 87व. आणि ह्या रँकिंगमध्ये टॉप 3 देश आहेत. पहिल्या स्थानी आहे जपान, दुसऱ्या स्थानी आहे सिंगापूर आणि तिसऱ्या स्थानी आहे दक्षिण कोरिया. म्हणजे जपान ह्या देशाचं जे पासपोर्ट आहे ते ह्या रँकिंगमध्ये फर्स्ट स्थानी आहे, दुसऱ्या स्थानी आहे सिंगापूर देशाचं पासपोर्ट, तिसऱ्या स्थानी आहे दक्षिण कोरिया देशाचं पासपोर्ट. युनायटेड किंगडम जो देश आहे तो म्हणजे युनायटेड किंगडम देशाचं पासपोर्ट आहे 6व्या स्थानी, अमेरिका देशाचं पासपोर्ट आहे 7व्या स्थानी. पुढची न्यूजवरील आधारित एक प्रश्न बघू. तो आहे जागतिक चंद्रदिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 20 जुलै, ऑप्शन बी 19 जुलै, ऑप्शन सी 21 जुलै, ऑप्शन डी 22 जुलै. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 20 जुलै. आंतरराष्ट्रीय चंद्र दिन जो आहे तो 20 जुलै 2022 रोजी साजरा करण्यात आला युनायटेड नेशनकडून. आणि ही पहिलीच आवृत्ती आहे. म्हणजे काय, 2022 मध्ये आपण हा जो दिन साजरा केला, आंतरराष्ट्रीय चंद्र दिन जो 20 जुलै रोजी साजरा केला, तो पहिल्यांदाच साजरा केला. सो ही न्यूज आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट ठरते, कारण की हा दिन असा आपण पहिल्यांदाच साजरा केला आहे. म्हणून यावर आधारित आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय चंद्र दिन 20 जुलै रोजीच साजरा केला जातो आणि ह्या वर्षी 2022 मध्ये तो पहिल्यांदाच साजरा केला गेला. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 9 डिसेंबर 2022 रोजी असा दिन साजरा केला जावा असे ठरवले होते. आणि त्यानंतर मग आता आपण 2022 मध्ये असा हा दिन साजरा इथे 21 हवं होतं. 9 डिसेंबर 2021 मध्ये युनायटेड नेशनने असं ठरवलं होतं की असा दिन आपण साजरा करावा आणि त्यानुसार मग आता 2022 मध्ये आपण असा हा दिन साजरा केला आहे 20 जुलै रोजी. 2021 मध्ये ठरवलं होतं त्यांनी. थोडी माझी इथे मिस्टेक झाली. पुढे काय दिलंय बघा की हा दिन आपण 20 जुलैलाच का साजरा केला याचं एक्सप्लेनेशन दिलंय इथे. 20 जुलै 1969 रोजी मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवला होता
आणि असे हे पहिले व्यक्ती होते नील आर्मस्ट्रॉंग, आणि त्यांच्यानंतर होते बझ एल्ड्रिन. म्हणजे एकाच मिशनमध्ये ते सोबत गेले होते, पण पहिला पाय नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवला होता आणि त्याच्यानंतर उतरले होते त्यांच्यानंतर बझ एल्ड्रिन हे व्यक्ती. आपण पुढची न्यूज बघू, त्याच्यावरील प्रश्न बघू त्याच्या आधारित. भारत आणि नामिबिया देशात पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधी करार करण्यात आला? ऑप्शन ए संरक्षण, ऑप्शन बी विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऑप्शन सी वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत जैवविविधतेचा वापर, आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत जैवविविधतेचा वापर. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. भारत आणि नामिबिया देशादरम्यान वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत जैवविविधतेचा वापर यासंबंधी करार करण्यात आलेला आहे. ह्या देशातून आपण चित्तेसुद्धा आणणार आहे, त्यासंबंधीचा करार पण लिगली करार ह्यावेळी करण्यात आला. ह्या देशातून आपण भारतामध्ये चित्त्यांचे स्थलांतर करणार आहोत. ह्या कराराअंतर्गत वन्यजीवांच्या अधिवासात राहणाऱ्या स्थानिक समुदायांसाठी इतर ठिकाणी राहण्याची सोयसुद्धा केली जाणार आहे. आता आपण पुढच्या न्यूजवर आधारित प्रश्न बघू. हर्षदा गरुड यांनी एशियन यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणते पदक जिंकले? ऑप्शन ए गोल्ड, ऑप्शन बी सिल्वर, ऑप्शन सी ब्रांज, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए गोल्ड, सुवर्ण पदक. हर्षदा गरुडा यांनी आशियन यूथ अँड ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले. एकूण त्यांनी 157 किलो वजन उचलले होते. आणि ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सौम्या दळवी यांनी 45 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहेत. आणि ह्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं 15 ते 25 जुलै 2022 दरम्यान. आणि कुठे झालं होतं? उझबेकिस्तान या देशामधील ताश्कंद येथे. पुढील प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी कोणाची ONGC विदेश लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणजे MD पदी नियुक्ती करण्यात आली? पुढील प्रश्न ह्या प्रश्नाचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राजर्षी मेहता, ऑप्शन बी अलोक गुप्ता, ऑप्शन सी राजर्षी गुप्ता, ऑप्शन डी अलोक मेहता. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी राजर्षी गुप्ता. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. ONGCची परदेशी गुंतवणूक शाखा आहे ही ONGC विदेशी लिमिटेड. त्याचे नवे व्यवस्थापकीय संचालक आता बनलेले आहेत राजर्षी गुप्ता. अलोक गुप्ता यांच्या जागी राजर्षी गुप्ता हे बनलेले आहे ONGCचे विदेश लिमिटेडचे MD. ONGCचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असावा. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ही जी एक कंपनी आहे ती एक महारत्न कंपनी आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं. याआधी राजेश गुप्ता ONGCचे कार्यकारी संचालक होते, कार्यकारी संचालक प्रमुख होते. ठीक आहे. आता आपण पुढच्या न्यूजवर आधारित प्रश्न बघू. ह्यामध्ये 2 सेंटेन्स दिले आणि सांगितलं आहे की या 2 सेंटेन्सपैकी कुठलं चूक किंवा बरोबर ते ओळखा. आपण सेंटेन्स वाचू. पहिलं सेंटेन्स आहे केंद्र सरकारने बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या पूर्णवेळ सदस्यपदी जयंती प्रसाद यांची नियुक्ती केली. दुसरं सेंटेन्स आहे बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली होती. आणि पुढे आपल्याला सूचना दिली आहे वरीलपैकी योग्य विधान ओळखा. आणि ऑप्शन्समध्ये आहेत ऑप्शन ए फक्त 1 बरोबर, ऑप्शन बी फक्त 2 बरोबर, ऑप्शन सी 1 व 2 दोघीही चूक, ऑप्शन डी 1 व 2 दोघंही बरोबर. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए फक्त 1 बरोबर. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे जयंती प्रसाद यांची. म्हणजे आपलं वरचं ते पहिलं सेंटेन्स होतं ते बरोबर होतं. आणि ह्या पदी जी नियुक्ती करण्यात आली आहे ह्या बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या पूर्णवेळ सदस्यपदी ती केंद्र सरकारमार्फत केली जाते. म्हणून केंद्र सरकारने यांची नियुक्ती जयंती प्रसाद यांची नियुक्ती केलेली आहे
बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या पूर्णवेळ सदस्यपदी. आणि ह्या सदस्याचा कालावधी किती वेळ असतो, किती वर्षांसाठी यांची नियुक्ती केली जाते, तर 5 वर्षांच्या कालावधीसाठी. 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईल, जे आधी 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण ह्याच्या दोघांपैकी जे आधी होईल तोपर्यंत IBBIच्या पूर्णवेळ सदस्याचा कालावधी असतो. IBBIची स्थापना झाली होती 2016 आणि आपल्याला वर दुसरं सेंटेन्स काय दिलं होतं, 1998. सो ते दुसरं सेंटेन्स आपलं चुकलेलं होतं. आणि ह्या IBBIचं हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय आहे दिल्ली ह्या ठिकाणी. आता आपण पुढच्या न्यूजवर आधारित प्रश्न बघू. तो प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल होत्या? ह्या प्रश्नासाठीचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी बिहार. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी झारखंड. त्या झारखंड ह्या राज्याच्या राज्यपाल होत्या, माजी राज्यपाल होत्या. झारखंड राज्याच्या त्या 9व्या राज्यपाल होत्या आणि 2015 ते 2021 ह्या कालावधी दरम्यान त्या झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या. 9व्या 2015 ते 2021 या कालावधी दरम्यान झारखंड या राज्याच्या राज्यपाल. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. आता आपण इतर एक्सप्लेनेशन बघू. द्रौपदी मुर्मूंचा जन्म झाला होता 20 जून 1958 मध्ये ओडिशा ह्या राज्यात. राष्ट्रपतींच्या 16व्या निवडणुकीत व्यक्तिशः त्या 15व्या राष्ट्रपती आहेत. 16वी निवडणूक आणि 15व्या राष्ट्रपती असं का बरं? कारण की एक व्यक्ती जे आहेत ते 2 वेळा राष्ट्रपती बनले होते आणि ते व्यक्ती आहेत आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते 2 वेळा राष्ट्रपती बनले होते, म्हणून ही 16वी निवडणूक आहे. आणि 15व्या व्यक्ती ह्या आहेत द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या. त्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण होत्या? आपल्या प्रतिभाताई पाटील. त्या पहिल्या आपल्या भारताच्या महिला राष्ट्रपती होत्या आणि ह्या दुसऱ्या बनलेल्या आहेत द्रौपदी मुर्मू. ह्या द्रौपदी मुर्मू कोणाच्या जागी राष्ट्रपती बनतील? रामनाथ कोविंद यांच्या जागी. पुढील न्यूजवर आधारित प्रश्न बघू आपण. मल्याळम चित्रपट निर्माते KP कुमारन यांना जेज डॅनियल अवॉर्ड 2022 देण्यात आला. तर हा जेज डॅनियल अवॉर्ड कोणत्या राज्याचा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी केरळ. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी केरळ. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. मल्याळम चित्रपट निर्माते KP कुमारन यांना जेज डॅनियल अवॉर्ड 2022 देण्यात आला. हा जो पुरस्कार आहे जेज डॅनियल पुरस्कार, तो केरळ राज्याचा सर्वोच्च चित्रपट पुरस्कार आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील ह्या KP कुमारन यांच्या विशिष्ट योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे प्रशस्तीपत्र आणि मानपत्र तसेच 5 लाख रुपये रोख. 1975 मध्ये पहिल्यांदा ह्या KP कुमारन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं आणि त्यांचा पहिला चित्रपट होता अतिथी. आणि नंतर पुढे 1989 मध्ये रुक्मिणी हा जो त्यांचा चित्रपट होता याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता. पुढची जी न्यूज आहे त्यावर आधारित आपण एक प्रश्न बघू. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये मोठ्या राज्य श्रेणीत कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी गुजरात. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्नाटक. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 म्हणजे ही जी माहिती आहे ती 2021 वर आधारित आहे, जी आता 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आली. म्हणून ह्या इंडेक्सचं नाव म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो आपण 2021चा असंच समजू. म्हणून ह्या इंडेक्सचं नाव आहे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021. आणि हा जो इंडेक्स आहे तो ह्या इंडेक्सची
3rd एडिशन आहे. तिसऱ्यांदा हा इंडेक्स प्रसिद्ध केला जातोय, बनवून प्रसिद्ध केला जातो आणि हा इंडेक्स नीती आयोगाकडून प्रकाशित केला जात असतो. हा इंडेक्स नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी जाहीर केला. मोठ्या राज्य श्रेणीमध्ये अव्वल स्थानी आहे कर्नाटक. पूर्वीय आणि पर्वतीय राज्य श्रेणी जी आहे त्याच्यात अव्वल आहे मणिपूर आणि केंद्रशासित प्रदेश ह्या श्रेणीमध्ये अव्वल केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड ह्या इंडेक्सनुसार. आता आपण पुढच्या न्यूजवर आधारित एक प्रश्न बघू आणि ही न्यूज जी आहे ती आपल्या लेक्चरमधील शेवटची न्यूज आहे. पुढीलपैकी कोणाची नियुक्ती श्रीलंका ह्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून करण्यात आली? ऑप्शन डी डॅनियल गुनावार्डेना, ऑप्शन बी रेनिल विक्रमसिंघे, ऑप्शन सी जोको विडोडो, ऑप्शन डी रिडवाना कामिल. आणि ह्या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए दिनेश गुनावार्डेना. तर याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत दिनेश गुनावार्डेना. श्रीलंकेचे जे पंतप्रधान आहेत, जे 6 वेळा पंतप्रधान बनलेले आहेत श्रीलंका ह्या देशाचे, ह्यावेळी ते 6व्यांदा पंतप्रधान बनले आहे श्रीलंका ह्या देशाचे. त्यांनी रेनिल विक्रमसिंघे म्हणजे श्रीलंकेचे जे पंतप्रधान आहे रेनिल विक्रमसिंघे त्यांनी दिनेश गुनावार्डेना यांची श्रीलंका या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केलेली आहे. अशा प्रकारे जे महत्त्वाच्या न्यूज होत्या ह्या दिवसांदरम्यानच्या त्या आज आपण इथे कंडक्ट केल्या, व्यवस्थित अभ्यासल्या. आय होप ही सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, कसं वाटलं ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.